राज्याला हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक पैलू समोर आलाय। खरातच्या विशेष भक्त परिवारात एका आमदाराच्या पत्नीचाही समावेश असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगू लागली आहे। अधिकृतरित्या कोणतेही नाव समोर आलेलं नसलं तरी या चर्चेमुळे प्रकरणाभोवतीचं गूढ आणखी गडद झालंय। कारण आतापर्यंत समोर आलेल्या तपासातून राजकारण, प्रशासन आणि उच्चभ्रू कुटुंबापर्यंत खरातचं जाळं पसरल्याचे संकेत मिळत आहेत। या आमदार पत्नीची भूमिका नेमकी काय आणि तपासातून अजून कोणते धक्कादायक खुलासे समोर येणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, अतिशय धक्कादायक अशी ही बाब, आतापर्यंत हे प्रकरण इथल्या इथेच फिरत होतं। काही राजकारण्यांची फोटो व्हायरल होत होते, पण आता चक्क एका राजकीय नेत्याच्या पत्नीचा यात समावेश असल्याचं दिसतंय। अगदी खरं आहे। आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून भोंदू बाबा अशोक खरातचे वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत। त्यामध्ये राजकीय व्यक्तींशी असलेले लांघेबाध्ये देखील या निमित्तानं चर्चेले जात आहे। यामध्ये SIT कडनं सध्याच्या घडीला तपास केला जातोय। मात्र या सगळ्या दरम्यान दररोज गुन्ह्यांची संख्या जी आहे ती वाढताना दिसते। आतापर्यंत 7 लैंगिक शोषण, त्यासोबतच अंधश्रद्धा निर्मूलन च्या माध्यमातून केले जाणारे आरोप बघता त्या कायद्यांचा त्यामध्ये केलेला समावेश आणि आता वन्यजीव कायद्याच्या अनुषंगाने देखील या सगळ्या पार्श्वभूमीवर अशोक खरातच्या संदर्भाने कारवाई केली जाते। त्याच्या मालमत्तेच्या अनुषंगाने देखील आता या संपूर्ण बाबींचा तपास केला जातोय। जी शिवनिका संस्थान त्या ठिकाणी होतं त्या संस्थानाच्या अकाउंटला देखील या सगळ्या निमित्तानं कारवाई करावी लागलेली आहे। अकाउंट सील केले गेलेले आहेत आणि यामध्ये एक विशेष बाब म्हणजे आता एका आमदाराच्या पत्नीची देखील चर्चा सुरू झालेली आहे। नाशिकच्या एकूणच राजकीय वर्तुळामध्ये या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे VIP सेक्शन या खरातचं बोललं जायचं आणि त्या सेक्शनमध्ये नेमकं कोण कोण यायचं, कोण कोण जायचं, निवडणुकीच्या काळामध्ये कोण कोण पूजा अर्चा करून गेलेले आहेत, काय नेमक्या विधी झालेली आहेत, याची संपूर्ण चर्चा आता राज्यभरामध्ये सुरू असली तरी दुसऱ्या बाजूला नाशिकमधीलच एका आमदाराच्या पत्नीनं देखील या ठिकाणी अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिरामध्ये पूजा केल्याची चर्चा आहे आणि त्यांच्या या सगळ्या कारनाम्याची आता खरातची चर्चा होत असताना आता याची देखील जोरदार चर्चा होऊ लागलेली आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तसे धक्कादायक वळण अशोक खरात प्रकरण आता घेताना दिसतंय। भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात आमदाराची पत्नीही अडकल्याचा संशय आहे आणि त्याच पद्धतीने आता तपासही सुरू झालाय।